जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय गौरानिताय गौरानिताय। जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। 41 मध्ये कृष्ण इकडे मोठी गोष्ट सांगतोय की जे ह्या कर्मकांडाच्या मार्गावरती असतात, ओके,
त्यांची वृत्ती डळमळीत असते आणि त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे हे कधीच कळत नाही त्यांना. त्यांना आज वाटतं मी एखादी गोष्ट करावी, त्यांना ती आवडते, ते करतात. त्यानंतर 2-4 दिवसांनी, 2-4 महिन्यांनी वगैरे जे काय असेल ते त्यांना ते कंटाळा येतो त्याचा. मग त्यांना अजून तिसरी गोष्ट आवडायला लागते, मग चौथी गोष्ट आवडायला लागते आणि हे चालतच राहतं त्यांना. त्यांच्या प्रायोरिटीज चेंज राहतात. मनुष्य जन्माचं उद्दिष्ट काय आहे हे त्यांना समजत नाही आणि अगदी समजलं तरी त्यांची बुद्धी इतकी दृढनिश्चयी नसते की त्याचा पाठपुरावा करतील ते. त्यामुळे आणि ह्यांच्याच कंपॅरिझन आहे, कर्मकांडी लोकांच्या कंपॅरिझन मध्ये कर्मयोगी बद्दल जो कृष्ण आता सांगतोय त्यांचं तो बोलतोय की त्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि त्यांचं ध्येय सुद्धा एकच असतं. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. जर आपण बघाल की जर एखाद्या लहान मुलांनी डॉक्टर बनायचा निश्चय केला तर तो 5वी मध्ये त्याला विचाराल डॉक्टर बनायचंय, 10वी मध्ये बघेल तो पण तेव्हा पण डॉक्टर बनायचंय, पण ऍडमिशन घेताना कॉमर्स मध्ये घेईल तो ऍडमिशन. कारण त्यावेळी त्याला सीए बनायचं असेल. नंतर सीए बनल्यानंतर बोलते की अरे मला हे नाही मजा येत, मला टेक्निकलला जायचं, मला इंजिनियर बनायचंय. इंजिनियर झाल्यावर बोलेल मला डॉक्टर बनायचंय. तर ह्या सगळ्या त्याच्या जीवनाला मग काय अर्थच उरणार नाही. तो कोणतीही गोष्ट धड व्यवस्थित करू शकणार नाही, कारण त्याचं उद्दिष्ट तो कंटिन्युअसली चेंज करतोय तो. आणि हा हा इकडे ड्रॉबॅक आहे. म्हणजे एक वेळ त्याला वाटेल की नाही ना भगवंताची भक्ती केली पाहिजे, नंतर त्याला वाटेल नाही भगवंताची भक्ती करून मला काय मिळालं आतापर्यंत, मला एन्जॉय करायचंय, मला गाडी हवाय, बंगला हवाय. मग नंतर त्याला वाटेल नाही नाही मला ध्यान योग करायचंय. असं वेगळ्या वेगळ्या गोष्टी वाटू शकतील त्याला. पण उद्दिष्ट जो आहे तो पूर्णपणे मिळवण्याचा प्रयत्न करत नाही तो, कारण त्याची बुद्धी दृढ निश्चय नसते. तर ही एक सगळ्यात मोठी गोष्ट होते. आणि माताजी तुम्ही बोलल्याप्रमाणे 40व्या श्लोकामध्ये कृष्ण भयंकर भयापासून संरक्षण करतो त्याबद्दल तो बोलतोय तिकडे. ठीक आहे, तर आपण 42वा आणि 43वा श्लोक बघूया आपण आता. तुम्ही सगळेजण अनम्यूट करून तुम्ही वाचू शकता, श्लोक बोलू शकता तुम्ही. ओके. या मिमां पुष्पितां वाचम यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः प्रवदन्त्य विपक्षितः वेदवादरतः पार्थ वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम् जन्मकर्म फलप्रदाम् क्रिया विशेष बहुलाम् क्रिया विशेष बहुलाम् भोगैश्वर्य गतिं प्रति भोग ऐश्वर्य गतिं प्रति. प्रत्येकदा हरे श्लोक. कृष्ण. हरे कृष्ण. प्रत्येकदा श्लोक बघूया. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम् क्रिया विशेष बहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति. अनुवाद कोणी वाचतंय? हरे कृष्ण. अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात, कारण त्यात स्वर्ग प्राप्त उन्नत होण्याकरिता स्वर्गप्रत उन्नत होण्याकरिता निरनिराळी सकाम कर्मे, त्यापासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे. ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्वपूर्ण असे काहीच नाही. हरे कृष्ण. अच्छा, आता कधी तुम्ही असं बघितलंय का की एखादा लेखक आहे, तो लेखक एक पुस्तक लिहितो आणि त्यानंतर काही वर्षांनी तो लोकांना जाऊन सांगतो त्या पुस्तकाचे ड्रॉबॅक्स काय आहेत, त्या पुस्तकामध्ये काय चूक आहे म्हणून.
असं शक्यतो होत नाही. असं का? तर त्याला ती पुस्तकाची विक्री करायची असते आणि विक्री झाल्यानंतर त्याला त्यातनं पैसा मिळणार असतो. त्या पैशाकरता त्याला एक आसक्ती असते, म्हणून तो असं कोणतं कार्य करत नाही ज्याच्यामुळे त्या पुस्तकाची विक्री, त्याचं खप कमी होईल. पण आपण दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात पहिल्यांदाच जेव्हा श्री भगवान उवाच हा शब्द आलेला, त्यावेळी भगवान ह्या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेतला. त्यापैकी एक भगवान म्हणजे काय? भगवन म्हणजे ऐश्वर्य, हा, आणि वान म्हणजे तो ऐश्वर्याचा जो अधिपती आहे, तो ऐश्वर्य ज्याच्याकडे आहे तो तो भगवान. जेव्हा आपण धनवान म्हणतो कोणाला किंवा भाग्यवान म्हणतो कोणाला, त्यावेळी त्या व्यक्तीकडे धन असतं किंवा भाग्य असतं चांगलं, म्हणून त्याला धनवान किंवा भाग्यवान म्हटलं जातं. तसंच भगवान म्हणजे ज्याच्याकडे षड ऐश्वर्य आहे संपूर्णपणे, तो भगवान. त्या षड ऐश्वर्यांपैकी एक ऐश्वर्य म्हणजे अनासक्ती, रिनन्सिएशन, कोणत्याही गोष्टीची आसक्ती नाही, असा तो भगवान. आणि अशी व्यक्ती जेव्हा वेद लिहिते, वेदांसारखी मोठी गोष्ट लिहिते, त्या वेदांमध्ये जे ड्रॉबॅक्स आहेत त्याबद्दल जेव्हा कृष्ण आता बोलतोय, त्यावेळी आपल्याला कृष्णाची अनासक्ती किती आहे हे समजून येतं. आता वेदांत एवढा महान ग्रंथ असा काहीच नाहीये. आता जेव्हा आपण बघतो की काही काही लोक 500, 1000, 2-3 हजार पानांची पुस्तकं लिहितात, त्यावेळी त्यांना किती अप्रूप वाटतं स्वतःबद्दल. आता वेदांमध्ये जवळजवळ 10 लाखाच्या पेक्षा जास्ती श्लोक आहेत. त्या 10 लाखाच्या पेक्षा म्हणजे एवढे श्लोक ज्यांनी रचलेले आहेत, ते श्लोक जी व्यक्ती लिहिते, ते रचलेले आहेत, ती व्यक्ती त्या श्लोकांबद्दल त्याला काहीही अप्रूप वाटत नाही की बाबा मी लिहिले आयुष्यामध्ये, पूर्ण जगामध्ये एवढे श्लोक कोणीही लिहिले नसतील, कोणी रचले नसतील, पण भगवानांनी ते रचले. त्या भगवानांना स्वतःच्या ह्या रचनेबद्दल असं काहीही अप्रूप नाहीये की ज्याच्यामुळे ते बोलतील नाही ना मी एवढं चांगलं लिहिलंय, मी कसं त्याबद्दल जे काय वाईट आहे ते बोलू म्हणून. पण इथे ते भगवान आहेत, त्यांची आसक्ती नाहीये. आणि आता ते त्या वेदांमध्ये जे ड्रॉबॅक्स आहेत त्याबद्दल बोलतायत आता. त्यामुळे आपल्याला कळू शकतं आपल्याला की जी व्यक्ती एवढे सगळे श्लोक रचल्यानंतर सुद्धा ड्रॉबॅक्स बद्दल बोलते आता वेदांच्या, तर ते खरोखर काहीतरी असं असेल की ज्याच्यामुळे ते ड्रॉबॅक सापडलेलं काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि ते ड्रॉबॅक समजण्याकरता आधी आपल्याला मनुष्य जीवनाचं एक उद्दिष्ट पण आहे, ते एक बेसिकरित्या समजून घेतलं पाहिजे. तर मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट काय आहे? ऍट अ प्रिलिमिनरी लेवल, म्हणजे फर्स्ट लेवल वरती जर बघितलं तर, ऑल्दो दॅट इज नॉट द अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह, पहिल्या लेवलवरती जर बघितलं तर मुक्ती मिळवणं हे त्याचं ध्येय आहे, मनुष्य जन्माचं ध्येय. पण मुक्ती सुद्धा अल्टिमेट डेस्टिनेशन नाहीये, सर्वात शेवटचं स्थान नाहीये. ते भक्ती मुक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे आणि हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला सांगितलंय, आपण त्याबद्दल मागच्या याच्यात बोललेलो पण. तर मुक्ती मिळवणं जर का आपण उद्दिष्ट जरी समजलं, तरी मग आपल्याला नंतर आपण प्रत्येक गोष्ट जी आपण वागतो, करतो, बोलतो, ऐकतो, चालतो, त्याच्या रिलेटेड आपण मुक्तीला कम्पेअर करायचं आणि बघायचं की बाबा ह्या गोष्टी मी केल्यामुळे मला मुक्ती मिळेल का. त्याच्याकरता मुक्ती काय ते समजून घेऊया. मुक्ती म्हणजे मनुष्य हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेला असतो कंटिन्युअसली. मृत्यू झाला की नवीन शरीर मिळतं, जन्म होतो, त्या शरीराचा त्याग होतो, त्यावेळी मृत्यू होतो, मग त्याचा त्याग होतो शरीराचा, परत नवीन शरीर मिळतं. आणि आपल्याला कोणत्या 2 श्लोकांमध्ये शिकवलंय कृष्णाने? कोणाला आठवतंय? दुसऱ्या अध्यायातल्या 27व्या श्लोकामध्ये बोललंय, नत्वेवा नाही, जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. जो आत्मा शरीर त्यागतो त्याला जन्म मिळतो, ज्याला जन्म मिळतो त्याला मृत्यू होतो, ज्याला मृत्यू मिळतो त्याचा जन्म होतो. म्हणजे हे चक्र चालूच राहतं. मग त्या चक्रातनं सुटणं
आणि देह परत न मिळणं त्याला मुक्ती म्हणतात. मुक्ती म्हणजे फ्रीडम. फ्रीडम म्हणजे कशामध्ये तरी आपण अडकलेलो आहोत आणि त्याच्यात आपल्याला मुक्त व्हायचंय, म्हणून ती मुक्ती. मग आपण जर शरीरात जर अडकलेलो आहोत तर शरीरातनं बाहेर निघण्याकरता काही कार्य केलं पाहिजे आणि शरीरात अडकून न राहण्याकरता काही कार्य जी असतात, शरीरात अडकून राहू अशी कार्य नाही केली पाहिजेत आपल्याला. म्हणजेच पॉझिटिव्ह करायचं आणि निगेटिव्ह थांबवायचं. तर म्हणजे काय, तर अशी कोणता ग्रंथ जर असेल ज्यांनी आपल्याला काही शिकवलं आहे, तर त्या शिकवण्यामुळे त्याच्यात जे शिकवले आणि ते आपण जर केलं तर त्या करण्यामुळे जर का आपण ह्या मनुष्य देहात जर अडकून राहू तर ती गोष्ट चांगली नाही. आणि त्या करण्यामुळे जर ह्या मनुष्य देहातनं आपण बाहेर सुटू तर ती गोष्ट चांगली. आता हा फाउंडेशन आपल्याला समजल्यामुळे आता आपण हा श्लोक आता समजून घ्यायचा प्रयत्न करू की इथे कृष्ण काय सांगतोय आपल्याला. ओके, आधी आपण 42 श्लोकाचं बघू आधी. तर कृष्ण इथे अर्जुनाला त्यांनी जे प्रश्न विचारलेले की मला ह्यातनं काय आनंद मिळणार, ह्या प्रश्नाचं आता एका वेगळ्या पद्धतीने उत्तर देतोय कृष्ण. आधी त्याला सांगून झालं की बाबा तू युद्ध जिंकलंस तर तुला पृथ्वीवरती तुझ्या राज्यातून तुला आनंद मिळेल आणि हे जे सैनिक राजे बाकीचे आहेत जे मरतील त्यांना स्वर्ग प्राप्ती होईल आणि त्यांना तिकडे आनंद मिळेल. आणि तू जर मेलास तर तुझं स्वर्गात जायला मिळेल, स्वर्गातला आनंद तुला मिळेल आणि हे राजे जे उरतील त्यांना त्यांचं हे राज्य उपभोगायला मिळेल, त्यांना तिकडनं आनंद मिळेल. म्हणजे जो कोणी जिंकेल किंवा जो कोणी हरेल आणि जो कोणी जिवंत राहील आणि जो कोणी मृत्यू पावेल त्या सगळ्यांना आनंद मिळणार आहे, कृष्ण तिथे सांगतोय. पण नंतर तो काय बोलतो, तू आनंद, तोटा, दुःख, फायदा वगैरे ह्याच्यातनं तू लक्ष नको देऊ, युद्धाची तुझी कर्तव्य आहे म्हणून तू युद्ध कर. आणि आता तो पुढे एक स्टेप घेऊन चाललाय त्याला की सांगतोय की बाबा ही जी कर्मकांडी जी मानसिकता आहे, ती कर्मकांडी मानसिकता म्हणजे काय की मला अमुक एक फायदा हवा आहे म्हणून मी अमुक एक गोष्ट करणार, ती मानसिकता ही कृष्ण त्याला सोडून देण्यास सांगताय. आणि ती सोडून देण्याकरता आता कृष्ण त्याला सांगतोय की हे जी फळं जी आहेत ही तात्पुरती आहेत. तात्पुरती कशावरनं तात्पुरती, कारण तुमचं जेव्हा शरीर सुटतं त्यावेळी त्या फळांचं फळ पण तुमच्या शरीराचं त्याचं निघून जातं, त्या शरीराला परत कधी ते फळ उपभोगायला मिळत नाही. आणि ह्याच्यात हे कशा बघू शकतो आपण, तर आपण जेव्हा जन्मलो त्यावेळी आपल्या नावावरती कोणतीही प्रॉपर्टी वगैरे नव्हती, आपल्या शरीर सुदृढ पण नव्हतं, ते कमवावं लागलं आपल्याला. काही बँक बॅलन्स वगैरे काही नव्हता, विद्या एज्युकेशन वगैरे काही नव्हतं आपल्याकडे, ते सगळं आपल्याला कमवावं लागलं. जेव्हा आपण म्हातारे बनतो, नंतर शरीर सोडतो आणि नवीन जन्म घेऊ त्यावेळी परत सुरुवातीपासून सुरू करावं लागणार आहे. आणि ह्याच कारणाकरता कृष्ण दुसऱ्या अध्यायाच्या 40व्या श्लोकामध्ये सांगतो की तुम्ही जे आतापर्यंत मिळवलं ते तुम्हाला परत मिळवावं लागणार आहे, जन्मानंतर मृत्यू, मृत्यूनंतर जन्मामध्ये, ह्या चक्रामुळे. पण जेव्हा तुम्ही आध्यात्मिक एखादी गोष्ट मिळवता, आध्यात्मिक प्रगती करता, त्यावेळी त्या प्रगतीमध्ये कोणत्याही प्रकारचा ऱ्हास किंवा नुकसान नाहीये. आणि हेच आपल्याला म्हणतो ना डिफरन्शिएटिंग कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे त्याच्या दोघांचे कर्मकांड आणि कर्मयोग किंवा भक्तियोग या दोन्ही मार्गांवरती जे पॉझिटिव्ह आहेत त्या पॉझिटिव्हना एकमेकांबरोबर आपण कम्पेअर करतोय की ह्याच्या कर्मकांडाच्या मार्गावरती मिळणारी फळं तात्पुरती असतात. म्हणजे ती आज आहेत आपल्याकडे आणि मे बी 4 दिवसांनी, 4 महिन्यांनी, 4 वर्षांनी किंवा जन्माच्या शेवटी ती आपल्याला देऊन टाकावी लागतात परत. पण कर्मयोगाच्या, भक्तियोगाच्या मार्गावरती तसं नाहीये. अजून एक गोष्ट काय असते की ती लिमिटेड असतात फळं. म्हणजे काय की तुम्ही अमुक एका क्वांटिटीचं तुम्ही पुण्य केलं तर तेवढ्याच क्वांटिटीचा तुम्हाला आनंद मिळतो, तुम्हाला जास्ती आनंद नाही मिळणार तुम्हाला. असं कधी होत नाही ना की मी 4 मार्काचा प्रश्न आहे पेपरमध्ये, त्याचं उत्तर दिलं
आणि गुरुजी खूप खुश झाले माझ्यावरती आणि त्यांनी मला 40 मार्क दिले त्या प्रश्नाला. एवढं चांगलं उत्तर दिलं. असं तर होणार नाही. 4 मार्काचा प्रश्न, 4 मार्काच्या प्रश्न एवढं तुम्ही चांगलं उत्तर दिलं, तुम्हाला 4 मार्कच मिळणार तुम्हाला. तर जेव्हा आपण ठराविक पुण्य करतो तर त्या पुण्यापेक्षा जास्ती आपल्याला फायदा होईल असं एक्सपेक्टेशन पण चुकीचं आहे. सिमिलरली जर का मी ठराविक पाप केलं तर त्या पापापेक्षा जास्ती मला नुकसान होईल असं समजणं पण चुकीचं आहे. आता इथे कृष्ण काय सांगतो, इथे वेदांमध्ये काय आहे लिहिलेलं आहे, तर वेदांचं यामिमाम पुष्पिताम वाचम, पुष्प फ्लॉवर ला त्यांनी इथे कम्पेअर केलंय. म्हणजे जे वेदांमधले जे शब्द आहेत ते फ्लॉवरी वर्ड्स आहेत, म्हणजे अलंकारिक शब्द आहेत. पुष्पाचं इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. तर पुष्पाचं एक पुष्प म्हणजे एका फुलाचं एक्झाम्पल दिलंय. का दिलंय ते, तर फुल काय असतं, जेव्हा ते कळीपासून फुल बनतं त्यावेळी त्या दिवशी ते जेव्हा झाडावरती असतं ते खूप सुंदर दिसतं, आपल्याला खूप सुंदर दिसतं. मग 1, 2, 3 दिवस होऊन गेले की नंतर हळूहळू ते फुल कोमेजायला चालू होतं, ड्राय व्हायला चालू होतं आणि नंतर मग ते त्याचा कलर बदलतो. त्याचं जे छान दिसणं असतं ते कमी कमी होत जातं. नंतर ते फुल झाडावरनं खाली पडतं आणि जमिनीमध्ये जातं, सडतं आणि मग ते जमिनीमध्ये विलीन होऊन जातं. तसंच कृष्ण इथे वेदांच्या शब्दांना पण तसंच महत्व देतोय की वेदांचे हे जे शब्द आहेत हे अलंकारिक शब्द आहेत. म्हणजे काय, तर त्याच्यात जेवढी सुंदरता आहे त्या सुंदरतेपेक्षा जास्ती त्याला सुंदरता त्याची दाखवली गेलेली आहे. जर का त्याच्यात मध्ये अलंकार भरण्याचा प्रयत्न नसता केला तर त्याचं मूळ सौंदर्य जे आहे हे फक्त म्हणजे आपल्याला म्हणजे ते भक्ती योगाकडे घेऊन जाईल. ते आपण ह्याच्याबद्दल लिंक लावू आणि नंतर बोलू आपण. तर पुष्पाचं उदाहरण म्हणजे फुलाचं उदाहरण मुद्दामून ह्याच कारणाकरता इथे दिलेलं आहे. आणि ह्याचं काय होतंय, तर तात्पुरतं जे त्याचे स्वरूप आहे फुलाचं तेच स्वरूप त्या वेदांच्या शब्दांचं आहे आणि तेच स्वरूप वेदांच्या त्या शब्दांमुळे जो फायदा होतो त्याचं आहे, तात्पुरतं आहे ते. आजच्या जगामध्ये आपण बघू शकतो की जेव्हा टीव्हीवरती, रेडिओवरती वगैरे इकडे तिकडे जाहिराती होतात त्यावेळी त्या जाहिरातींमध्ये कसं आपल्याला मुग्ध केलं जातं. आपल्याला दाखवलं जातं की हा जो प्रॉडक्ट आहे आज ज्याची जाहिरात चालू आहे ते जर तुम्ही नाही घेतलं तर तुम्ही सगळ्यात मोठी चूक करताय आणि हे जर प्रॉडक्ट घेतलं तर तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. हे करेल, ते करेल, हे होईल, ते होईल, सगळं सांगून जातं. आपल्याला इतकं अट्रॅक्ट केलं जातं की आपल्याला वाटतं की हा प्रॉडक्ट म्हणजे मला घेतलाच पाहिजे, हे नाही घेतलं तर माझं आयुष्याचं म्हणजे केवढं मोठं नुकसान होईल. ह्या प्रकारे ते ऍडव्हर्टायझिंग केलं जातं. तर आजच्या ह्या जाहिरातींचं जे युग आहे त्याला आपण एक अलंकारिक शब्द म्हणू शकतो. ते घेतल्यानंतर आपल्याला कळतं की हे ठीक आहे, हे एवढं 1-2 गोष्टी चांगल्या आहेत, हे 2-4 गोष्टी वाईट आहेत ह्याच्यातल्या. नंतर आपल्याला त्याची सवय होऊन जाते आणि आपल्याला त्याच्यातलं ते आनंद जो आहे तो पण आपण विसरून जातो. पण सुरुवातीला लोक आकर्षित होतात. तसंच वेदांचंही आहे. वेदांमध्ये काय आहे असं ज्यामुळे आपल्याला असं वाटतंय की ते टेम्पररी आहे म्हणून, तर दुसऱ्या अध्यायाच्या श्रीमद भागवतम मध्ये दुसऱ्या स्कंधामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे देवता आहेत त्यांची कोणत्या प्रकारे पूजा केली, कोणती पूजा केली तर काय फळ मिळतं हे सांगतात. आणि हे फक्त समरी आहे, वेदांमध्ये अजूनही डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर तिकडे त्याचं उद्दिष्ट काय आहे सांगण्याचं, की एखाद्या व्यक्तीला धन हवं असेल तर कोणत्या देवतेची पूजा करावी आणि कशी पूजा करावी हे वेदांमध्ये सांगितलंय. एखाद्या व्यक्तीला सुंदर बायको किंवा सुंदर नवरा हवा असेल तर कोणाची पूजा कशी करायची ते लिहिलंय. एखाद्या व्यक्तीला खूप ज्ञान हवं असेल तर कोणाची पूजा करायची लिहिलंय. किंवा कोणाला खूप नाव कमवायचं असेल, कोणाला अमुक एक गोष्ट तमुक एक गोष्ट करायची असेल तर कोणत्या देवतेची कोणती
कोणत्या प्रकारे कशी पूजा करावी, काय करावी पूजा, ज्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं ते लिहिलेलं आहे. आणि ही जे आहेत हे अलंकारिक शब्द आहेत. का तर त्याच्यामुळे अजून एक गोष्ट वेदांमध्ये आपल्याला सापडेल की स्वर्गात गेल्यावरती कोणत्या प्रकारचे सुख आपल्याला मिळते, तर त्या सुखाबद्दल भरपूर डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे की तिथे किती सुंदर झाडं, फळं, फुलं वगैरे आहेत, कधीही संपणार नाही अशी आहेत. तिथे किती सुंदर स्त्रिया, किती सुंदर पुरुष आहेत तिकडे. तिथे किती प्रकारचे वेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत जे एकमेकांना काहीही त्रास देत नाहीत वगैरे. अशा प्रकारचे सगळी वर्णन केलेलं आहे. आणि ही वर्णन केल्यामुळे काय होतं की आपण तिकडे आकर्षिले जातो. आपल्याला त्याचं एक वेगळं आकर्षण निर्माण होतं. आकर्षण निर्माण झाल्यामुळे काय होतं, आपल्याला ती गोष्ट हवीशी वाटते. ती वाटल्यावरती काय होतं की नंतर मग त्याच्यावरती आपल्याला इच्छा निर्माण होते की मला ही हवीच आहे. तर मग ती गोष्ट मिळवण्याकरता मग माणूस प्रयत्न करायला चालू करतो, कर्म करायला चालू करतो. आणि मग त्याचे कर्म नंतर त्याला त्या दिशेने घेऊन जातात आणि त्याची ती पूर्ती झाल्यावरती मग तो जन्म सोडल्यानंतर मग तो स्वर्गाला जातो. स्वर्गाला गेल्यावरती तो काय होतो, तिकडे भरपूर त्याला जो काय आनंद मिळवायचा तो मिळतो. त्याला आनंद किती मिळतो, तर त्यांनी जर समजा अमुक एका क्वांटिटीचं कर्म केलं असेल तर तेवढ्याच क्वांटिटीचा तेवढा त्याला आनंद मिळतो. जर भरपूर क्वांटिटीचं कर्म पुण्य केलं असेल तर तेवढ्या भरपूर क्वांटिटीचा त्याला आनंद मिळतो. म्हणजेच काय, तुम्ही जेवढं पुण्य कराल तेवढं तुम्हाला आनंद मिळेल. पण तुम्ही जेवढा आनंद उपभोगायचा आहे तो उपभोगल्यानंतर काय होतं, क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. 9व्या अध्यायाच्या 21व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीने केलेलं पुण्य संपतं, त्याला त्या पुण्याच्या प्रपोर्शन मध्ये जेवढा आनंद मिळायचा आहे तो मिळतो आणि तो आनंद उपभोगल्यानंतर त्याचं पुण्य संपतं. तर त्यानंतर काय होतं, क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. परत ती व्यक्ती या मृत्यू लोकावरती येते आणि परत त्याचं जन्म मृत्यूचं चक्र चालू होतं. मग आता आपल्याला ह्याच्यातनं कळू शकतं की जी मुक्ती आपल्याला मिळवायची आहे, जी मुक्ती मिळवण्याकरता मनुष्य जन्म मिळालेला आहे आपल्याला, ती मुक्ती न मिळवता आपण असं कार्य करतो ज्याच्यामुळे परत आपल्याला जन्म मृत्यूचं चक्र आपल्याला भोगत राहावं लागतं. आणि म्हणून इथे कृष्ण सांगतोय की अशी लोक जी आहेत ही अविपश्चित आहेत. जी व्यक्ती सूक्ष्म गोष्टी जी पाहू शकत नाही, ज्याला समजत नाही की बाबा बरोबर काय चूक काय, योग्य निर्णय घेऊ शकत नाही, अशा व्यक्तीला कृष्ण अविपश्चित असं म्हणतोय. का तर त्यांना वाटतं की शरीर सुख जर मिळालं मला, तर त्या शरीर सुखातनं मला जो आनंद मिळणार आहे तोच आनंद माझ्याकरता सगळं आहे. वेद वादरतः पार्थ, म्हणजे ते वाद घालतात की वेदामध्ये जे आहे तेच सगळं आहे. नान्यद अस्ति ती वादिनः, ह्या व्यतिरिक्त न अन्यद अस्ति वादिनः. त्यांचा वाद कोणत्या प्रकारचा असतो की ह्या व्यतिरिक्त वेदांमधून मिळणारा जो आनंद आहे त्या व्यतिरिक्त जगामध्ये दुसरं काहीही नाही. आणि म्हणून कृष्ण त्यांना अविपश्चित, ज्यांची बुद्धी कमी आहे अशी व्यक्ती, त्याला अविपश्चित म्हणतात, त्या लोकांना अविपश्चित म्हणून संबोधतो आहे इकडे. ठीक आहे. त्यांना असं वाटतं की स्वर्गात जाऊन उपभोग घेणं आणि त्या उपभोगातून मिळणारा आनंद हा एक आपला अंतिम ध्येय आहे. शास्त्रातून शिकण्यासारखे दुसरे काहीही नाही असं त्यांना वाटतं. आणि हे चूक आहे. आणि कृष्ण आता इथे सांगतो आपल्याला, कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम. ही जी काम वासना त्यांच्यात निर्माण होते ती एवढी स्ट्रॉंग असते की स्वर्गात करता जाण्याकरता जे कर्म करावं लागतं त्याच्यामधनं आपल्याला चांगला जन्म मिळावा किंवा स्वर्गात जायला मिळावं, तिथे अमुक एक गोष्टीचा आनंद मिळावं, ही त्यांची बुद्धी जी असते ही फक्त तेवढ्यापुरती मर्यादित राहते. आणि क्रिया विशेष बहुलाम, खूप महत्वाचा शब्द आहे हा, क्रिया विशेष बहुलाम. ते अनेक प्रकारचे वैदिक विधी करतात. आणि त्यामुळे काय होतं की आज
मी लहान आहे आणि मला असं वाटतंय की मला खूप चांगली विद्या मिळावी, तर मग मी समजा गणपती किंवा सरस्वतीची पूजा करणार. मी झालो चांगलं शिकलो, आता मला वाटतं की मला भरपूर पैसा हवा, तर मग मी लक्ष्मी मातेची पूजा करणार. मग नंतर भरपूर पैसा मिळाला, आता मला वाटतं की मला चांगलं नाव व्हायला पाहिजे संपूर्ण जगामध्ये, मग मी अमुक एका देवतेची पूजा करणार. मग नंतर मला जाणवतं की बाबा चांगली विद्या पण मिळाली, पैसा पण मिळाला, नाव पण मिळालं, आता काय हवं, आता मला चांगली बायको हवी, मग मी तमुक एका देवतेची पूजा करणार. तर बायको मिळाली, मुलं हवी, मग मी अजून एका तिसऱ्या देवतेची पूजा करणार. तर मुलं मिळाली, आता मुलांकरता मला परत मागायला पाहिजे, मुलांकरता विद्या हवी, मग परत मी गणपतीकडे येणार, अरे गणपती बाप्पा मला अमुक विद्या हवी माझ्या मुलांकरता, मग तो त्यांना देणार, मग त्यांच्याकरता चांगलं शरीर, मग चांगलं एज्युकेशन, चांगला पैसा, चांगलं नाव, परत शरीर, बायको वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्युअसली चालूच राहतात आणि त्याला कुठे एंड नाहीये त्याला. कारण का, तर कामात मान हा स्वर्ग परा, त्यांचं जी आत्मा जी आहे, त्यांचं जे चिंतन जे आहे ते संपूर्ण कामवासनेनी भारावलं गेलेलं आहे. त्यांना वाटतं की ह्या व्यतिरिक्त स्वर्गात जाऊन आनंद घेणं किंवा इकडे या पृथ्वी तलावरती आनंद घेणं, त्या व्यतिरिक्त काहीही नाही, हे त्यांना वाटतं. आणि त्यांच्या क्रिया ज्या असतात त्या सगळ्या क्रिया भोगैश्वर्य गतीं प्रती, गतीम म्हणजे काय, डेस्टिनेशन, गंतव्य. त्यांचं जे डेस्टिनेशन आहे, त्यांना वाटतं की त्या डेस्टिनेशन कडे जाणं, कुठे स्वर्गामध्ये किंवा पृथ्वी तलावरती आनंद उपभोगणं, ते जे डेस्टिनेशन आहे, त्या डेस्टिनेशनला घेऊन जाण्याकरता जी कार्य करावी लागतात, ती लोक फक्त तीच कार्य करतात. का, तर त्यांना फक्त भोग आणि ऐश्वर्य ह्याची प्राप्ती हवी असते. भोग म्हणजे कोणताही आनंद जर आपल्याला मिळतो तर तो आपण उपभोगतो आणि त्यातनं आपण जो आनंद मिळतो त्याला भोग म्हणतात. आणि ऐश्वर्य जे आपल्याकडे असतं, आपल्याकडे बरेच प्रकारचे ऐश्वर्य असतात, धन असतं, संपत्ती, ज्ञान, चांगलं शरीर, सुदृढ, नाव, लौकिक, विद्या वगैरे, ह्या सगळ्या प्रकारचं एक एक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ऐश्वर्य असतात, षड ऐश्वर्य म्हणतात त्याला. त्या ह्या प्रकारचे ऐश्वर्य मिळवणं आणि त्यातनं आनंद उपभोगणं, त्यांचं ध्येय फक्त हेच असतं. तर हा एवढा मोठा ड्रॉबॅक आहे. आता आपण थोडंसं त्याचं अनालिसिस करून बघूया. तर आपली इच्छा जी असते, ती आपली इच्छा जी आपण दुसऱ्या अध्यायाच्या 62व्या आणि 63व्या श्लोकामध्ये आपण बघूच, जेव्हा कृष्ण बोलतो, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते. ध्यायतो विषयान पुंसः म्हणजे एखादा विषय असतो ज्यातनं आपण विषय सुख प्राप्त करायची इच्छा ठेवतो. मोठी चांगली गाडी बघितली किंवा चांगला बंगला बघितला किंवा एखादा श्रीमंत पुरुष बघितला किंवा एखादी सुंदर स्त्री किंवा पुरुष बघितला, तर त्यांना जे बघतो किंवा त्या गोष्टींना जेव्हा बघतो त्यावेळी एक इच्छा निर्माण होते प्राप्त करण्याची. तेच ध्यायतो विषयान पुंसः म्हणजे त्यांना जेव्हा बघितल्यानंतर जी इच्छा निर्माण होते, अध्ययन करतो व्यक्ती त्याच्यातनं एक इच्छा निर्माण होते, त्यानं संगस्तेषुपजायते, मग त्यातनं एक संग म्हणजे काम जे असतं, म्हणजे इच्छा असते की मला त्याचा संग हवा आहे. एक सुंदर स्त्री असेल तर तिचा संग हवा आहे, एक मोठा बंगला हवाय तर त्या बंगल्यात राहण्यातनं बंगल्याचा संग हवा आहे मला. संगस्तेषुपजायते. आणि संगात संजायते कामा म्हणजे संघ जसा जसा वाढत जातो आपला आणि त्याची इच्छा निर्माण होत जाते, त्यातनं काम निर्माण होतं, काम वासना निर्माण होते. आणि कामात क्रोधो विजायते, मग ती काम वासना पूर्ण झाली नाही आपली तर त्यातनं क्रोध निर्माण होतो. तर आणि अजूनही तो श्लोक पुढे आहे, मी आता डिटेलमध्ये जात नाही त्यामध्ये. तर आपली इच्छा जी असते ही निर्माण कुठे असते, जेव्हा आपण पहिल्यांदा एखाद्या गोष्टीला बघतो, त्याबद्दल ऐकतो आपण, त्यावेळी एक इच्छा निर्माण होते आणि ती इच्छा जेवढी प्रबळ तेवढं आपलं ते गंतव्य म्हणजे ते प्राप्त करण्याची जी उत्कटता असते ती जास्ती प्रबळ असते. आणि मग शेवटी आपण मग त्याचा पाठलाग करायचा प्रयत्न करतो की बाबा मला हे हवं आहे, त्याच्याकरता मला अमुक एक गोष्ट केली पाहिजे आणि मनुष्य ते करत राहतो आणि शेवटी आपण त्याचं ते साध्य करतो आपण.
अमेरिकेमध्ये जे लोक जन्मतात, जास्तीत जास्त लोकांकडे संपत्ती चांगली असते आणि त्यांना त्याचा उपभोग घ्यायला मिळतो. पण ते खरोखर तेवढं चांगलं आहे का? आता आजच्या पिढीला जर विचारलं तर की तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला एखाद्या गुरुकुलमध्ये राहणारा जो मुलगा आहे, जो सकाळी पहाटे 4ला उठतो, सगळी व्यवस्थित पूजा अर्चा वगैरे करतो, मंत्र वगैरे चांगलं म्हणतो, तुम्हाला असं जीवन आवडेल का मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरणारे, खूप पैसा असणारं जीवन, सिगरेट, दारू, नशा वगैरे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे करणारे, अशा प्रकारचं जीवन आवडेल? तुम्हाला एखाद्या चांगल्या सुसंस्कृत मुलाचं चरित्र समोर त्यांच्या ठेवलं आणि एखादा बिघडलेल्या मुलाचं चरित्र ठेवलं तर त्यांचं आकर्षण नेहमी ह्या बिघडलेल्या मुलाकडेच जाणार. त्यांना ह्या जे गुरुकुलमध्ये शिकलेला मुलगा आहे त्याच्याकडे, त्याच्या जीवनशैलीवरती ती लोक कधीही त्यांना आकर्षण निर्माण नाही होणार. पण एका अमेरिकेमध्ये वाढलेल्या संपूर्णपणे बिघडलेला चरित्रहीन अशी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनाचं त्यांना जास्ती आकर्षण असेल त्यांना. आणि ह्याचं कारण हेच आहे की विषय सुख मिळवणं हे संपूर्णपणे हे फक्त आणि फक्त त्याचं ध्येय असतं ह्या लोकांपुढे. तर जेव्हा आपण एखादा आध्यात्मिक मार्गावरती पाय टाकतो त्याचा अर्थच हा आहे की आत्मा रिलेटेड, म्हणजे अध्यात्म हा शब्दामध्ये सुद्धा आत्माच आहे, शरीर नाहीये. अध्य शरीर नाही म्हटलं कृष्णाने, अध्यात्म म्हटलेलं आहे. तर आत्म्या रिलेटेड कर्तव्य करणं म्हणजे आध्यात्मिक काम करणं आणि शरीरा रिलेटेड कर्तव्य करणं म्हणजे हे कर्मकांड करणं. आणि हे कर्मकांड इथे वेदांमध्ये जास्ती शिकवलेलं आहे, कारण लोकांचा पाठलाग त्याच्याच करता जास्ती असतो. आणि बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, पण आपण श्रीमद भागवतमध्ये शिकू, भगवद्गीतामध्ये पण 9व्या अध्यायामध्ये, नंतर 10व्या अध्यायामध्ये बऱ्याच ठिकाणी कृष्णाने सांगितलेलं आहे की स्वर्ग जो आहे तो स्वर्ग सुद्धा काही काळापुरता मर्यादित असतो. त्यानंतर स्वर्गाचं पण डिस्ट्रक्शन होतं आणि नंतर स्वर्ग परत क्रिएट केला जातो. आपण 8व्या अध्यायामध्ये पण हे आपण बघू, आपण 17, 18, 19 आणि 20व्या श्लोकामध्ये. तर स्वर्ग देखील अमर नाही. म्हणजेच काय की जर तुम्ही स्वर्गात जायची इच्छा ठेवली तर तुमचं तिथे जे राहणं आहे ते सुद्धा अनंत कालापर्यंत नाही येते, त्याला सुद्धा एक लिमिट आहे. तर आता कृष्ण पुढे काय बोलतोय ते बघूया आपण. आता कृष्णाने काय सांगितलं, थिअरी सांगितली, लोकांची मेंटॅलिटी सांगितली. त्या मेंटॅलिटीचे ड्रॉबॅक काय आहे ते कृष्ण ह्या श्लोकामध्ये सांगतो. त्यामुळे हा श्लोक अतिशय महत्वाचा आहे आणि आपण हा आत्मसात करावा असा हा श्लोक आहे. भोगैश्वर्य प्रसक्तानां तयापहृत चेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. कोण वाचते? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचतो. हा वाचा. जे लोक इंद्रिय तृप्तीसाठी आणि भौतिक ऐश्वर्यात अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि या गोष्टीमुळे जे मोहग्रस्त झाले आहेत त्यांच्या मनामध्ये भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढनिश्चय होऊ शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. आता आपण बघू भगवद्गीतेमध्ये ना कृष्णाने, आपण मागे बोलल्याप्रमाणे प्रत्येक एक स्ट्रक्चर पाडलेला आहे कृष्णाने. म्हणजे काय, तो एखादा कॉन्सेप्ट आहे तो त्याचा इंट्रोड्यूस करतो, तो त्याच्याबद्दल सुरुवातीला बोलतो. नंतर त्या कॉन्सेप्ट मधनं काय फायदे होतात किंवा त्या कॉन्सेप्ट न पाळल्याने काय नुकसान होतात ते बोलतो. नंतर तो काय करतो की जे व्यक्ती असतात ते कॉन्सेप्ट ते जो अप्लाय करतात त्यांच्याबद्दल बोलतो तो, आणि जे व्यक्ती कॉन्सेप्ट फॉलो नाही करत त्यांच्याबद्दल बोलतो तो. म्हणजे तो प्रत्येक गोष्ट जी आहे एकदम अनालिटिकली छान अशी एक्सप्लेन केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की बाबा हा कॉन्सेप्ट जो आहे तो मी का समजून घ्यावा आणि तो मी का अप्लाय करावा. आणि जेव्हा तो त्या कॉन्सेप्टवरनं अजून दुसऱ्या कॉन्सेप्टवरती पुढे जातो
त्यावेळी ह्या कॉन्सेप्टचा, आधीच्या कॉन्सेप्टचा ड्रॉबॅक काय आहे ते सांगतो आणि त्याच्या पुढच्या कॉन्सेप्टचा ऍडव्हान्टेज काय आहे तो सांगतो. आणि असं करत करत कृष्ण एक एक पायरी आपल्याला हात धरून आपल्याला चढवत वरती नेतोय. भगवद्गीतेचा जो सर्वोत्तम जी पायरी आहे भक्तियोग, त्याच्यापर्यंत हळूहळू तो आपल्याला घेऊन जातो. तर 42व्या श्लोकामध्ये आपण आधी जाऊ 39व्या श्लोकामध्ये. 39व्या श्लोकामध्ये कृष्णांनी काय केलं तर आपल्याला ह्या मार्गावरती हा मार्ग काय आहे तो सांगितला. नंतर 40व्या श्लोकामध्ये ह्या मार्गावरती चालल्याने काय फायदा आहे ते सांगितलं. 41व्या श्लोकामध्ये ह्या मार्गावरती जे नाही चालत किंवा ह्या मार्गावरती जे चालतात त्यांच्याबद्दल कॅरेक्टरिस्टिक सांगितले. आणि नंतर हा मार्ग का चांगला आहे किंवा हा मार्गाचा अवलंब नाही केला तर काय नुकसान आहे त्याबद्दल सांगितलं 42 आणि 43व्या श्लोकामध्ये. आता कृष्ण सांगतोय की ते जे कार्य करतात, म्हणजे जो कृष्ण आध्यात्मिक मार्ग कृष्ण 39व्या श्लोकामध्ये सांगतोय, त्या मार्गावरती जे लोक चालत नाहीत त्या न चालण्याचा ड्रॉबॅक काय आहे हे कृष्ण इकडे ह्या श्लोकामध्ये सांगतोय. भरपूर म्हणजे अतिशय महत्वाचा श्लोक आहे भगवद्गीतेमधला. तर तुम्ही हा श्लोक परत परत वाचा, आत्मसात करा आणि त्याचा अर्थ जाणून घ्या. तर दोन प्रकारची प्रलोभनं आहेत कृष्ण इथे सांगतोय ह्या मार्गावरती न चालणाऱ्या व्यक्तींकरता. म्हणजे आध्यात्मिक प्रगतीकडे न चालणारी जी व्यक्ती आहे त्यांना दोन प्रकारची प्रलोभन आहेत, भोग आणि ऐश्वर्य. आणि भोग आणि ऐश्वर्य म्हणजे काय, आपण आधीच्या श्लोकात बघितल्याप्रमाणे एखादी गोष्ट प्राप्त करून ते मिळाली आपल्याला तर ते आपलं ऐश्वर्य बनतं. माझ्याकडे समजा 100 कोटी रुपये असले तर ते माझं ऐश्वर्य झालं, मी खूप धनी माणूस आहे, ते माझं धन माझं ऐश्वर्य झालं. माझ्याकडे 4 बंगले, 10 गाड्या आणि 50 मोठ्या दुसऱ्या काय बिझनेस असतील माझे, तर ते माझं ऐश्वर्य झालं. आणि त्या ऐश्वर्याचा उपभोग घेणं म्हणजे भोग करणं, म्हणजे इंद्रिय तृप्ती करणं. तर हे भोग आणि ऐश्वर्य, भोग ऐश्वर्य प्रसक्तानाम, ह्या भोग आणि ऐश्वर्यामध्ये जे आसक्त झालेले आहेत, म्हणजे ही लोक, त्यांचं काय होतं, तयापहृत चेतसाम. अपहृत चेतसाम, चेतसाम म्हणजे काय, चेतना. चेतना काय असते आपली, तर आत्मा आपल्या शरीरात आहे हे आपल्याला कसं कळतं, तर आपल्या शरीरामध्ये जी चेतना आहे त्याच्यामुळे आपल्याला कळतं की ह्या शरीरात आत्मा आहे. जर शरीर पूर्णपणे निश्चल झालं, निष्क्रिय झालं आणि आत्मा निघून गेला त्यातनं, तर त्या शरीरातनं चेतना निघून जाते. त्यामुळे आपल्याला कळतं की ह्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि हे शरीर फक्त इथे पडलंय, आत्मा निघून गेलाय. तर ही जी चेतना जी आहे, ही चेतना आध्यात्मिक मार्गावरती राहावी, त्यात म्हणजेच आध्यात्मिक प्रगती करणं आहे. जर ही चेतना भौतिक गोष्टींकडे त्याचं लक्ष जास्ती गेलं तर म्हणजे हा व्यक्तीचा भौतिक मार्गाकडे कल जास्ती आहे आणि तो अधोगतीच्या मार्गावरती चाललेला आहे हे आपल्याला कळून येतं. तर काय कृष्ण बोलतोय की ह्यांची जी चेतना आहे, ही चेतना ह्या भोग आणि ऐश्वर्याच्या आसक्तीमुळे अपहृत झालेली आहे, चोरली गेलेली आहे. त्यांचा पूर्णपणे नाश होतोय, त्याचा मोहग्रस्त झालेले आहेत ते. म्हणजे त्यांना म्हणजे चूक काय बरोबर काही कळतच नाहीये. आता आपल्याला आपण हे उदाहरण चांगलं आपण बघतो ना, कधी कधी एक 16, 17, 18, 20 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी अजून एका दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात आणि त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीशी प्रेमात पडलाय त्या व्यक्ती व्यतिरिक्त त्याला काहीही दुसरं सुचत नाही. त्याला ना धड तो नीट जेवतो, खातो, पितो, बोलतो, ना तो अभ्यास करतो, ना परीक्षा देतो, चांगले मार्क मिळवतो, काहीही करत नाही. त्याला फक्त त्या मुलीबद्दल किंवा मुलाबद्दल जे आकर्षण असतं त्या आकर्षणामध्ये संपूर्णपणे त्याचं मन केंद्रित झालेलं असतं आणि त्याची चेतना संपूर्णपणे त्याच्याशी रिलेट झालेली असते. तर ह्याला म्हणतात अपहृत चेतसाम. त्याची चेतनाचं अपहरण झालेलं आहे. कशामुळे, तर ह्या श्लोकामध्ये भोग आणि ऐश्वर्याच्या आसक्तीमुळे.
आणि म्हणून काय होतं, खूप इम्पॉर्टंट लाईन आहे ही, व्यवसायात्मिका बुद्धी ही समाधौ न विधीयते. न विधीयते, त्याचं होऊ शकत नाही. काय होऊ शकत नाही, तर त्याचं जे बुद्धी योगाकडे, भक्ती योगाकडे जे लक्ष केंद्रित व्हायला पाहिजे ते कधीही होऊ शकत नाही. आणि हा खूप मोठा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. त्यांची जी बुद्धी आहे ती आधी सांगितल्याप्रमाणे बहुशाखा ह्यनंताश्च, ती बुद्धी बहुशाखा असते. आज हे हवंय, उद्या ते हवंय, ती परवा ते अजून तिसरं काहीतरी हवंय. हवंयच असतं, आनंदच घ्यायचा असतो, भौतिक आनंद घ्यायचा आहे, त्याच कडे त्यांची बुद्धी गेलेली असते. पण ह्या मनुष्य जन्माचं जे ध्येय आहे त्या ध्येय प्राप्ती करता त्यांची बुद्धी कधीही केंद्रित नसते. आणि अशा व्यक्तींना भक्ती योग, त्यांची भक्तीकडे, कृष्णाकडे आकर्षण त्यांचं कधीही निर्माण होत नाही. ठीक आहे. तर आध्यात्मिक मार्गाचा जर अवलंब करायचा असेल, हे इथे लिहिल्याप्रमाणे, तर भोग आणि ऐश्वर ह्यांची आसक्ती सोडावीच लागते. तुम्ही कधी बघितलंय, एखादी व्यक्ती त्याला नाव चालवायची असेल, बोट होडी चालवायची असेल, तर त्या व्यक्तीने जर बोटीचा एका टोकाला एक जाड दोरी बांधली आणि ती दोरी एका मोठ्या दगडाला बांधून ठेवली त्याने, आणि संपूर्ण दिवसभर रात्रभर तो बोट वल्हवतच बसला, तर काय होणार आहे? जेव्हा 10-20 तासांनी दिवस उजाडल्यावरती तो जेव्हा बघतो त्यावेळी त्याला कळतं, अरे बोट त्याच जागी आहे, पुढे गेलीच नाही. का? तर ती बोट जी आहे ते दोरीनी त्याला अडकवून ठेवले, पुढे जाऊनच दिलं नाही. तर तोच प्रकार आहे इकडे. आध्यात्मिक मार्गावरती जर आपल्याला प्रगती करायची असेल तर आपले जे हे पाश आहेत, आपले जे हे इच्छा आहेत, त्या इच्छा हळूहळू कमी कराव्या लागतात आपल्याला. असं कधीही शक्य नाही की मी 2 दगडांवरती पाय ठेवीन, मला कृष्णाची पण भक्ती करायला आवडेल, पण मला इथे शरीर सुख पण घ्यायचंय. तर कृष्ण शेवटी मग बोट आपलं सोडतो की बाबा ठीक आहे, तू तुझा जेवढा तुला आनंद मिळवायचा आहे तू मिळव, जेव्हा तुला माझी आठवण होईल त्यावेळी हाक मार, मी येईन तुझ्याकडे. हे असं मग तो आपल्याला काय बोलतो, डिस्पोन म्हणतो ना, त्याप्रमाणे की करतो, की खरं डिसोन नाही करत, परमात्मा आपल्या बरोबर नेहमी असतो. पण ही एक सांगण्याची पद्धत की बाबा लहान मुलाला जेव्हा अभ्यास करायचा नसतो, फक्त मस्ती आणि मजा आणि खेळ खेळायचा असतो, त्यावेळी एका ठराविक वेळेपर्यंत आई बाबा त्या लहान मुलाला शिकवतात की नाही बाबा, अभ्यास करणं तुला गरजेचं आहे. मग शेवटी तो इतका त्रांगड करत असतो की आरडा ओरड रडणं वगैरे सगळं करत असतो की नाही मला खेळायला जायचं. तर शेवटी आई पप्पा बोलतात त्याला की बाबा जा तू खेळायला, तू आणि तुझं नशीब, आता काय करणार, अजून किती सांगणार तुला. पण नंतर तरी सुद्धा आई वडिलांचं ते हृदय जे असतं ते त्या मुलापाशी ते लागलेलंच असतं की बाबा हा स्वतःचा जे फ्युचर आहे ते तो खराब करतो. मुलाला जर अक्कल आलीच काही वर्षांनी तर आल्यावरती तो सुधारतो, नाही आल्यावरती तो अजूनही बिघडतो. आणि इकडे कसं आहे की आनंद जो आहे आपल्याला भौतिक पातळीवरती 2 प्रकारे आपण मिळवायचा प्रयत्न करतो. एक म्हणजे शरीर सुख आणि दुसरं आहे संपत्ती सुख. संपत्ती सुख म्हणजे नुसता पैसाच नाही, तर पैशामुळे जे गोष्टी आपल्याला मिळवता येतात त्या सगळ्या संपत्तीमध्ये येत आहेत. आणि शरीर सुख. तर हिरण्यकशिपू जो होता, तर हिरण्यकशिपू या शब्दाचा अर्थ काय असेल ते कोणाला माहित आहे का? हा, तर हिरण्यकशिपू म्हणजे हिरण्य म्हणजे सोनं आणि कशिपू म्हणजे गादी, बेड. तर सोनं ही एक संपत्तीचं प्रतीक आहे आणि बेड जो आहे हो एक शरीर सुखाचं प्रतीक आहे. तर हिरण्यकशिपू अशी व्यक्ती होती ज्याला फक्त संपत्ती आणि शरीर सुखाचं अट्रॅक्शन होतं. बघूया हिरण्यकशिपूचं आपण उदाहरण घेतलेलं, तर हिरण्यकशिपूला ह्या 2 गोष्टींचा म्हणजे सगळ्यात प्रायमरी गोष्टी ज्या आपण म्हणू शकतो मटेरियल एन्जॉयमेंट करता, भौतिक आनंदा करता, त्या म्हणजे शरीर सुख आणि संपत्ती सुख. तर तो
ह्याच्यामध्ये इतका मोहग्रस्त झालेला की त्याला त्या व्यतिरिक्त काही दिसत नव्हतं दुसरं, आणि ते मिळवण्याकरता जे काही करावं लागायचं ते तो करत होता. आणि ह्या प्रॉब्लेम काय होतो ह्या गोष्टींमुळे, की ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ते एक आपल्याला सुखाचं खोटं वचन देतात आपल्याला, की बाबा तू हे कर मी तुला हे मिळेल म्हणून. व्हॉट दे डू नॉट टेल यू इज की त्याच्यामुळे नंतर होणारा जो प्रॉब्लेम आहे ते सांगणार नाही आपल्याला. कोणताही प्रॉडक्टचं हे आहे का, की समजा एखाद्या व्यक्तीनी पिझ्झा कंपनी, आता पिझ्झामध्ये आपल्याला माहिती असतं की पिझ्झा हा खूप म्हणजे शरीराला असं त्याचा फायदा होणारा असं काही नाहीये, फक्त जिभेचे चोचले हे होतात. कोणत्याही पिझ्झा बनवणाऱ्या कंपनीनी कधी अशी ऍडव्हर्टाईज केलेली आहे की बाबा तुम्ही पिझ्झा खाऊ नका कारण तुमच्या शरीराला हा चांगला नाहीये म्हणून? असं नाहीये, ते सगळे चांगलंच सांगतात. अगदी चीज वगैरे भरलेलं दाखवतात आणि आपल्याला दाखवतात की हे किती चांगलं आहे मग वगैरे. तर ह्याच्यामधनं काय होतं, एक सुखाचं खोटं वचन दिलं जातं, पण त्या वचनाची पूर्ती कधी होत नाही, आणि ते कार्य केल्यानंतर जो आपल्याला नुकसान होतं ते आपल्याला भोगावंच लागतं, आणि ते आपल्याला ते अडकवून ठेवतं आपल्याला. आणि त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा पिझ्झाकडे अट्रॅक्शन निर्माण होतं त्यावेळी चपाती, भाजी, भात, वरण हे जे सात्विक अन्न आहे त्या सात्विक अन्नाकडे आपलं दुर्लक्ष होतं, आणि आपली चेतना जी आहे ती पिझ्झाकडे एवढी आकर्षित होते की आपल्याला भात, भाजी, चपाती खाण्याची इच्छा निर्माण होत नाही, किंवा ते आपल्याला निकृष्ट वाटायला लागलं आणि हे आपल्याला उत्कृष्ट वाटायला लागतं. अजून एक गोष्ट उदाहरण घेऊ शकतो. असं अज्युम करा, भारत आणि पाकिस्तान मध्ये क्रिकेटची मॅच चालू आहे, वर्ल्ड कप चालू आहे, फायनल मॅच चालू आहे. आणि अशा वेळी एक क्रिकेट प्रेमी जेव्हा तो बघत असतो त्यावेळी तो किती त्याचं लक्ष केंद्रित करतो. कधी कधी मोबाईल वाजवत त्याला लक्ष नाही येत, आई हाक मारते त्याला लक्ष नाही येत जात त्याच्याकडे. दुसऱ्या दिवशी परीक्षा असेल तरी तो बोलतो परीक्षा गेली चुलीमध्ये, मला मॅच बघून दे म्हणून. तर इकडे काय होतंय, सेम उदाहरणाने आपण बघू शकतो की भौतिक आनंदाकडे एवढं लक्ष केंद्रित होतं आपलं की त्याच्यातनं होणारे जे नुकसान आहेत ते आपल्याला दिसतच नाही, जाणवत नाहीत. जाणवले तरी आपण ते नुकसान सहन करायला तयार असतो, पण आपल्याला तो आनंद हवाच असतो आपल्याला. आणि हा भयानक मोठा प्रॉब्लेम होतो, ज्याच्यामुळे बुद्धी भ्रष्ट झालेली असते, आणि जो मनुष्य जन्माचं जे ध्येय आहे, बऱ्याच लोकांना तर आता खरं ह्या मनुष्य जन्माचं ध्येय पण माहिती नसतो. जरी कळलं तरी ते दुर्लक्ष करतात, जरी डीप मध्ये समजलं तरी सुद्धा त्यांची बुद्धी भौतिक आनंदाने एवढी आकृष्ट झालेली असते की त्यांना ह्या मनुष्य जन्माच्या देहाकडे लक्ष देण्याची इच्छा पण नाही राहत त्यांच्याकडे. आणि ही जी चेतना जी असते, जी आपली हिरावून घेतली जाते या भौतिक आनंदाने, त्याच्यामुळे ती चेतना कधीही आध्यात्मिक प्रगतीकडे कधीही लक्ष देत नाही. तर भौतिक आसक्तीवरती मात करणं कठीण आहे, पण ते इम्पॉसिबल नाहीये ते. आणि तिकडे आपल्याला कृष्णाची मदत मागावी लागते, आणि कृष्ण आपल्याला मदत करतो. मदत कशा प्रकारे करतो, तर आपली पहिली जी बुद्धी असते ती आपल्याला चांगली बुद्धी देतो, बुद्धी ताळ्यावरती आणतो आपली. ती बुद्धी येते ताळ्यावरती कशी, जेव्हा आपण शास्त्र शिकतो तेव्हा. त्याच्याच करता आपण ह्या सगळ्या भगवद्गीतेच्या क्लासमध्ये आलेलो आहोत. आणि ते शास्त्र शिकण्याची पण एक व्यवस्थित पद्धत आहे. तुम्ही ऐऱ्या-गैऱ्याकडे जाऊन तुम्ही जर भगवद्गीता शिकायचा प्रयत्न केला तर जो करेक्ट मेसेज आहे इट्स नॉट नेसेसरी तुम्हाला मिळेल. तुम्ही युट्यूब वरती बरेच व्हिडिओ बघू शकता. झाकीर नाईक म्हणून जो इस्लामचा एक प्रचारक आहे, आता तो भारताच्या बाहेर आहे तो आता. बरेचसे हिंदू लोक त्याच्या लेक्चरला जाऊन भगवद्गीतेवरती त्याला प्रश्न विचारतात. आता साहजिक आहे तो तिकडे मोठ्या स्टेजवरती उभा आहे, तो काही भगवद्गीतेचा प्रचार करायला उभा नाहीये तिकडे, तो इस्लामचाच प्रचार करायला उभा आहे. तर अशी व्यक्ती जेव्हा भगवद्गीतेवरती उत्तर द्यायचा प्रयत्न करते त्यावेळी ती भगवद्गीता जी खरी जशीच्या तशी उत्तर दिलं पाहिजे, परफेक्ट मेसेज जो आहे तो कधी देणारच नाही किंवा देऊच शकणार नाही ती व्यक्ती. त्याच्याच करता तुम्हाला परंपरेत असलेल्या व्यक्तीकडे जायला पाहिजे. तुम्हाला गुरु परंपरा जी आहे, कृष्णाकडनं जे ज्ञान मिळालेलं आहे ते ज्ञान पुढे, जसं कृष्णाने ब्रह्माला, ब्रह्माने नारद मुनींना, नारद मुनींनी व्यासदेवांना, आणि पुढे चालत आलेलं आहे, अशाच हे ज्ञान
ज्याच्याकडनं आले तिकडेच तुम्हाला जायला पाहिजे. एका व्यक्तीला जर डॉक्टर बनायचं असेल तर कॉमर्सच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन नाही चालत. तुम्हाला मेडिसिन कॉलेजमध्येच ऍडमिशन घ्यायला पाहिजे. आणि जसं जसं आपण हा अभ्यास करू तसं तसं आपल्याला एक ज्ञान मिळतं आणि भौतिक इच्छा ज्या असतात त्याच्यावरती मात करण्याची आपल्याला एक बुद्धी मिळत जाते आणि कृष्ण भक्ती करणं मध्ये प्रेरणा निर्माण होते आपल्याला. आणि जशी जशी आपण भक्ती करतो तशी तशी आपल्याला एक एक अभिरुची जी टेस्ट म्हणतो ती प्राप्त होते आणि भक्ती करण्यात एक आनंद मिळायला चालू होतो. हे खूप डीपर कॉन्सेप्ट आहेत, आपण पुढे बघणार आहोत, पण हे समरीमध्ये सांगतोय तुम्हाला आता. आणि भक्तीमधनं जी आपली एक आनंद जो मिळतो तो आनंद कोणत्याही भौतिक आनंदापेक्षाही मोठा असतो. तर आपला कृष्ण भक्ती करून आपल्याला जो कृष्णाची प्राप्ती होते तो कृष्ण आपला परम खजिना आहे हे समजणं खूप महत्वाचं आहे. आणि भौतिक आसक्ती ही आपली फक्त आपल्याला अधोगतीच्या मार्गावरती नेऊ शकते, पण कृष्णाचे जर पाय आपण धरून ठेवले तर भौतिक आसक्ती आपली चेतना पळवून नेऊ शकत नाही. इकडे जे लिहिलंय तयापरुत चेतसाम हे पॉसिबल होणार नाही जर आपण कृष्णाचे पाय धरून ठेवले तर. हरे कृष्ण. आता आपल्याला महत्व कळालेलं आहे सोल म्हणजे आत्मा वर्सेस शरीर याचं. तर कसं काय म्हणजे डिसाईड करायचं की ही आत्म्याला आवडणारी गोष्ट आहे म्हणून. म्हणजे शरीराचं तर आपण समजू शकतो ऍज की हे ठीक आहे हे शरीराला आवडतो, पण म्हणजे म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या आपण म्हणू की ठीक आहे आत्म्याला आवडणार आहे, पण चांगलं आणि वाईट हे ठरवणारं पण आपणच ठरवलेलं आहे ना त्या गोष्टी. म्हणून म्हणजे मला थोडंसं बेसिक फंडामेंटल प्रश्न माझ्या मनात आलेला आहे प्रभूजी. बरोबर आहे माताजी, हा प्रश्न खूप चांगला आहे. तर आपण कसं ठरवायचं की ही गोष्ट जी मी करतोय किंवा करणार आहे ती गोष्ट आत्म्याकरता चांगली आहे का शरीराकरता चांगली आहे म्हणून. हो बरोबर आहे तुमचं अगदी. तर आता कोणतीही गोष्ट जेव्हा आपण करतो त्यावेळी आपल्याला हे तर आपल्याला माहिती असतं की आपण ते का करतोय आणि कशामुळे आपण प्रेरित झालो आहोत ते करण्याकरता. आता समजा मला खूप चांगले चांगले छान छान कपडे घ्यायला आवडले असतील तर साहजिक आहे की मला शरीराला सजवण्यामध्ये जास्ती इंटरेस्ट आहे, त्यामुळे मी अतिशय चांगले चांगले कपडे घेतोय. जेव्हा आपल्याला खूप चांगलं म्हणजे टेस्टी चवदार जेवण जेवायला आवडतं त्यावेळी आपल्याला माहिती असतं की बाबा हे जे जेवण आहे हे फक्त जिभेकरता चांगलं आहे, शरीराकरता चांगलं नाहीये, तरी आपण खात असतो. चाट आयटम म्हणा किंवा जास्ती तिखट आयटम म्हणा किंवा काहीही म्हणा, काही काही लोकांना कच्ची मिरची खायला आवडते. तर आता ती साहजिक आहे की शरीराच्या म्हणजे शरीर पण नाही, फक्त जिभेच्या चोचले जे असतात ते पुरवण्याकरता ते जेवण जेवलं जातं. शरीराला त्याचा फायदा काही होणार नसतो किंवा झालाच तरी अगदी कमी होईल किंवा नुकसान होईल जास्त. तर ह्या गोष्टींवरनं आपल्याला लगेच कळू शकतं. आपण कधी पैशाच्या मागे धावतो. समजा एखाद्या व्यक्तीकडे घर आहे, सफिशियंट पैसा आहे, तरी सुद्धा तो जास्तीत जास्त मेहनत करतो आणि अजून 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 पैसा मिळवायचा प्रयत्न करतो आणि त्या पैशातनं त्याला अजून इन्व्हेस्टमेंट करायची असते आणि अजून त्याला पैसा मिळवायचा असतो. आणि हे पैसा मिळवणं चुकीचं नाहीये, पण तुम्ही दिवस रात्र तुम्ही पैशाकरता मेहनत करत राहिलात आणि जे कार्य करण्याकरता मनुष्य जन्म आपल्याला दिलेला आहे, जे कार्य म्हणजे भक्ती करावी कृष्णाची आणि ह्या जन्म मृत्यूच्या चक्रातनं बाहेर पडावं, ते कार्य आपल्याला करायला एका मिनिटाचीही फुरसत नाहीये. तरी सुद्धा आपण तो मिनिट नाही तरी सुद्धा आपण पैशाकडे मागे मागे धावत असतो. तर ही जी कार्य जी आहेत ती साहजिक आपल्याला लगेच कळून येतं की हे मी माझ्या शरीराकरता करतोय का माझ्या आत्म्याकरता करतोय, माझ्या आध्यात्मिक प्रगती करतोय का नाही करतोय. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला असं वाटतं की बाबा नाही हे मी शरीराकरता नाही करत, मी माझ्या आत्म्याकरता करतोय.
त्यावेळी सुद्धा आपण एक प्रश्न स्वतःला विचारू शकतो की ह्याच्यामुळे माझी काय आध्यात्मिक प्रगती होणार आहे, हे कृष्णाला आवडेल का? कृष्णाने हे सांगितलंय का अशा प्रकारे गोष्ट करावी, जे भगवद्गीता शिकल्यावरती आपल्याला व्यवस्थित कळू शकतं. आणि त्यावरनं आपण जेव्हा हे प्रश्न स्वतःला विचारतो त्यावेळी आपल्याला कळू शकतं की ही गोष्ट खरं करण्याची आवश्यकता आहे का नाहीये. आणि जर नसेल तर खरंच तरी सुद्धा मी केली पाहिजे का? मी हे करणं जर थांबवलं तर चालेल का? काय फायदा आहे, काय नुकसान आहे? आणि आपण कसं आहे की आता पहिलं पाऊल पुढे उचललंय भगवद्गीता शिकण्यामध्ये, तर अशा वेळी आपल्याला निर्णय घ्यायला तेवढं सिंपल नाही जात आपल्याला, कारण बरोबर काय आणि चूक काय हेच माहिती नसतं. आयुष्यामध्ये आतापर्यंत जे आपण करत आलोय त्यालाच आपण बरोबर समजतो आपण. आता बऱ्याच लोकांना जर विचारलं की पाप करावं का पुण्य करावं, तर ते बोलतील पाप करू नये, पुण्य करावं. पुण्य केल्याने काय होतं? सगळ्यांना फायदा, म्हणजे आपल्याला फायदा मिळतो, चांगलं देव प्रसन्न होतो आणि आपल्याला चांगले रिवॉर्ड्स देतो. ही बऱ्याच लोकांची समज आहे, पण ती सुद्धा चुकीची आहे. कारण पुण्य केल्यानंतर सुद्धा तुम्हाला जन्ममृत्यूच्या चक्रातनं बाहेर पडता येत नाही तुम्हाला. तर मग ती समज सुद्धा जर चुकीची असली तर मग आपल्याला समजलं पाहिजे की बाबा अशाच गोष्टी केल्या पाहिजेत ज्याच्यामुळे मला शरीर परत घ्यावं लागणार नाही. आणि हे आपण भगवद्गीतेतनं ज्ञान मिळवू, भागवतम मधनं ज्ञान मिळवू आणि हळूहळू आपल्याला कळत जाईल की मी ह्या ज्या गोष्टी आतापर्यंत ज्या करत होतो ह्याच्यातनं मला फक्त शरीर सुखच मिळणार होतं, त्यातनं अजून दुसरं काही मिळणार नव्हतं. आणि तर ते जर स्टॉप करायचं असेल तर मला काय करायला पाहिजे? बरं, कृष्णाने असं कुठेच भगवद्गीतेत सांगितलं नाहीये की तुम्ही निष्क्रिय व्हा म्हणून. क्रिया करावीच लागणार. जे 3ऱ्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे त्याच्यात आपण बघू की कोणत्याही व्यक्तीला कर्म करणं अवॉइड करताच येत नाही. त्याला कर्म करावंच लागतं. प्रत्येक क्षणाला व्यक्ती कर्म करत असतो. मग जर कर्म करावंच लागतं आणि अवॉइड करता येत नाही, तर मग चांगलं कर्म म्हणजे भक्ती मार्गामध्ये आपल्याला पुढे घेऊन जाईल असंच कर्म केलं पाहिजे. अशा प्रकारचं जर कर्म केलं आपण की ज्याच्यामुळे परत शरीराच्या चक्रामध्ये अडकून जाऊ, तर ते कर्म चांगलं नाही, ते नुकसानाचं कर्म आहे ते. त्यामुळे हे जसं जसं आपण पुढे जाऊ, भगवद्गीतेचं ज्ञान मिळवू, आपण भागवतम वगैरे पण शिकू, त्यावेळी ह्या गोष्टी क्लिअर होतील की बाबा कोणतं कर्म शरीराकरता आहे, कोणतं कर्म आत्म्याकरता आहे म्हणून. धन्यवाद प्रभूजी. सो समरी मी हे समजली प्रभूजी की शरीराचं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण म्हणजे कोणतं सुख हे शरीर सुख करताय, पण महत्वाचं म्हणजे भक्ती मार्गाला कडे नेणाऱ्या गोष्टी ज्या असतील, जसं पूजा करणं किंवा भजन करणं किंवा उपासना करणं किंवा नामस्मरण करणं, ह्या गोष्टी तुम्हाला भक्ती मार्गाला नेणाऱ्या आहेत. त्याच्याने अगदी म्हणजे बरोबर. तुमचं जन्म मृत्यू हे अगदी थांबू शकतं बेसिकली. अगदी बरोबर. आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, मेंटॅलिटी. जी मानसिक वृत्ती, ती गोष्ट करण्यामध्ये जी मानसिक वृत्ती असली पाहिजे ती असणं गरजेचं आहे. जर आपण नामस्मरण करताना सुद्धा कृष्णाला बोलते की बघ बाबा, मी तुझ्याकरता आज तुझ्या नावाचा मी 4 माळा जप केल्या, तर आता मला 1,00,000 रुपयाची लॉटरी लागू दे म्हणून. तर मग नामस्मरण तेच झालं, पण मेंटॅलिटी त्याच्या मागे शरीर सुखाचे आले. सुखाची आहे. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. आता हे बघा, तुम्ही जे सांगितलं की सर्वोच्च आध्यात्मिक मार्गाचा अवलंब करण्यासाठी तुम्हाला भोग आणि ऐश्वर्याची आसक्ती सोडावी लागेल. बरोबर. आता प्रॅक्टिकली जेव्हा आपण बघतोय प्रभूजी की हा मनाला प्रश्न पडतो सामान्यतः की आता बघा की आताच हे कलियुग आहे आणि या कलियुगात जे काही चालतं पैशावरतीच ह्या गोष्टी सगळ्या आहेत आणि ते अवलंब केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. बरोबर. मग या गोष्टीचा आपण आपल्या ह्या कलियुगात आपण कोणत्या पद्धतीने आपण हे करू शकतो? कारण का जर आपण तर हे भोग ऐश्वर्य ठीक आहे की आपण आसक्ती सोडावी लागेल, पण काही गोष्टी अशा आहेत की ते फॅक्ट आहेत की ते आपल्याला ते करावं लागतातच. बरोबर. अगदी बरोबर. मग आपण कसं साध्य करायचं? कारण का या काळामध्ये प्रत्येक पावलाला तुम्हाला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायला लागतं, तुम्हाला पुढे जायला लागतं. बरोबर. तर हा संघर्ष कसा मिटवायचा? कृष्ण असं नाही सांगत आहे की तुम्ही संपूर्ण कार्य सोडा म्हणून. आणि हा एक अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. तुम्ही चांगला क्वेश्चन विचारलाय तुम्ही. हा अतिशय एक महत्वाचा पॉइंट आहे की बऱ्याच लोकांना असा एक गैरसमज होतो
त्यांना असं वाटतं की भगवद्गीता वाचल्यावरती माणूस सगळं काम सोडून जाईल आणि जंगलात जाईल आणि फक्त तपस्या करत बसेल. तर कृष्ण कुठेही असं बोललेला नाहीये की मी ही भगवद्गीता शिकवल्यावरती तुम्ही तुमचं सगळं काम सोडा म्हणून. इनफॅक्ट अर्जुनाने हा प्रश्न विचारलेला कृष्णाला की मला युद्ध करायचं नाही, मी फक्त मला भिक्षा मागायला लागली तरी चालेल, पण मला युद्ध करून ह्या माझ्या आप्तस्वकीयांना मारायचं नाही. पण कृष्ण त्याला बोलतोय नाही, तुला तुझं कर्म केलंच पाहिजे म्हणून. आणि अजून एक गोष्ट आहे की जर का भगवंतानी असा काही उपदेश दिला असता तर अर्जुनानी पहिल्या दिवशी सुद्धा युद्ध केलं नसतं ना भगवद्गीता सांगून झाल्यावरती. तरी अर्जुनानी संपूर्ण 18 दिवस युद्ध केलं आणि त्यानंतर सुद्धा ते बरेच वर्ष ते राज्य करत होते आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा पुढचा मार्ग घेतला त्यांनी. तर इथे कसं आहे की एखादी गोष्ट आपल्याकडे असणं आणि त्या गोष्टीबद्दल आपल्याला आसक्ती असणं ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. तुमच्याकडे पैसा आहे आणि तुमच्याकडे त्या पैशाबद्दल भरपूर आसक्ती आहे, या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. माझ्याकडे पैसा आहे, समजा आज कोणी चोर आला आणि तो चोरी करून घेऊन गेला, माझे $1,00,000 गेले माझे, तर त्याबद्दल मला किती आसक्ती आहे त्याच्यावरनं ठरेल की मला किती वाईट वाटणार. जर मी असा विचार केला की ही भगवंतानी दिलेली मला गोष्ट आहे आणि भगवंतानी आज ती घेऊन गेली परत, भगवंताला जर हवं वाटत असेल तर तो मला परत देईल, नाही दिलं तर नाही दिलं, तर ह्याच्यावरनं कोणतं मला आसक्ती नाहीये म्हणून. आता तुम्ही दुसरा प्रश्न जो म्हणालात की म्हणजे आपण काय आपल्याला ह्या जगात राहण्याकरता काम तर करावंच लागणार, तर अगदी बरोबर आहे, काम करावंच लागणार. पण कृष्ण इथे काय सांगतोय की तुम्ही त्याची आसक्ती ठेवू नका. हा, आणि आपल्याला कळेल ह्या पुढच्या श्लोकांमध्ये की आसक्ती न ठेवणं म्हणजे काय आणि काम न करणं म्हणजे आसक्ती न ठेवणं का काम करत राहणं आणि आसक्ती न ठेवणं ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत म्हणून. आणि तुम्ही जा हा प्रश्न विचारलाय ऑन द सेम लाईन्स अर्जुन सुद्धा कन्फ्युज झालेला आहे, ते आपल्याला त्याच्या प्रश्नानंतर कळून येतं आपल्याला. दुसऱ्या अध्यायातल्या 54व्या श्लोकामध्ये, तिसऱ्या अध्यायातल्या पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकामध्ये आणि परत 5व्या अध्यायामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकामध्ये जे तो प्रश्न विचारतो त्याच्यामुळे हे नक्की कळून येतं की अर्जुन कन्फ्युज झालाय. अर्जुनाला वाटतं की कृष्ण बोलतोय की तू आसक्त राहू नको, तू संन्यास घे. संन्यास घे म्हणजे फलप्राप्तीचा जो संन्यास आहे तो घे, कर्मयोग कर. तर अर्जुनाला वाटतंय की कृष्ण त्याला सांगतोय तू कर्म संन्यास घे म्हणजे काम करू नको, आणि म्हणून अर्जुन त्याला प्रतिप्रश्न विचारत राहतो. तर इथे कसं आहे, कृष्ण हे नाही सांगत तुम्ही काम करू नका म्हणून, पण कामातनं मिळणारा जे रिझल्ट आहे त्या रिझल्ट बद्दल आसक्ती ठेवू नका. आणि एक्झॅक्टली तुम्ही जो हा प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचं हे प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होऊ शकतात आणि म्हणूनच कृष्णाने दुसऱ्या अध्यायात 47व्या श्लोकामध्ये कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन हा श्लोक बोललेला आहे. तर आपण जर लग्न केलंय तर आपल्या बायको करता किंवा आपल्या पती करता आपलं काही कर्तव्य असतं. आपण आपले मुलं झालेली आहेत तर आपल्या मुलांकरता कर्तव्य आहे. तर आपण असं नाही बोलून चालणार की बाबा रे काल मी भगवद्गीता वाचायला चालू केली आणि आज प्रभूंनी सांगितलं आसक्ती ठेवू नको, तर मी तुझ्याकरता काही करणार नाही. तू तुझ्या हातनं जेवण बनवून घे, तू तुझ्या हातनं कमव आणि तू तुझं शिक्षण कर. नाही, असं नाही. कृष्ण असं नाही सांगत आहे. तुम्ही जर तुम्ही पिता आहात तर तुम्हाला पिता असण्याचं कर्तव्य पार पाडलंच पाहिजे. तुम्ही जर पती आहात किंवा पत्नी आहात तर ते कर्तव्य पार पाडलं पाहिजे. तुम्ही जर स्टुडंट आहात तर स्टुडंटचं कर्तव्य तुम्हाला पार पाडलंच पाहिजे. पण हे कर्तव्य पार पाडता पाडता तुम्ही त्यातनं जो मिळणारा रिझल्ट आहे त्या रिझल्ट बद्दल जर तुम्ही अटॅचमेंट ठेवली, आसक्ती ठेवली तर ती चुकीची आहे. आणि ह्याच्याच करता आपल्याला हे समजलं पाहिजे की मी जो काही कर्म केलेला आधीच्या जन्मी किंवा ह्या जन्मी आतापर्यंत त्या कर्माचं मला रिझल्ट पुढे मिळतंय, तर ते रिझल्ट माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये. कर्म करणं कंट्रोलमध्ये आहे. महिनाभर सर्व्हिस केली कंपनीमध्ये तर त्यानंतर कंपनी बोलली की बाबा मी तुम्हाला सॅलरी देणार नाही, तर ते तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये. कंपनीची फायनान्शियल कंडिशन अशी असेल की ते तुम्हाला सॅलरी देऊ नाही शकणार, तुम्ही काही करू नाही शकणार. पण कंपनीमध्ये काम करणं तुमच्या कंट्रोलमध्ये. तुम्ही असं तर बोलणार नाही की मी काम पण नाही करणार, मला रिझल्ट हवाय.
कंपनी देणार नाही तसं. त्यामुळे काम तर आपल्याला करावंच लागणार. आपले निहित कर्म जे आहे सोसायटीच्या दृष्टीने, ह्या शरीराच्या दृष्टीने, फॅमिलीच्या दृष्टीने, कंपनीच्या दृष्टीने हे आपल्याला करावंच लागतं आणि ते करायलाच पाहिजे. आणि कृष्ण बोलतोय ते करा म्हणून, ते करायलाच पाहिजे तुम्ही. फक्त त्याच्यातनं जे मिळणारी जी रिझल्ट आहे त्या रिझल्ट करता काम नका करू किंवा त्या रिझल्ट करता अटॅचमेंट नका ठेवू, हे कृष्ण सांगतोय इकडे. हा कॉन्सेप्ट डीप आहे प्रभू. तुम्हाला अतिशय समरीमध्ये मी उत्तर दिलेलं आहे, पण ह्याच्याबद्दल आपण भरपूर डिटेलमध्ये बोलणार आहोत. एस्पेशली 47वा श्लोक आपण जेव्हा पुढच्या आठवड्यात शिकू त्यावेळी आपण बोलू. आणि कर्मयोग जेव्हा 3ऱ्या अध्यायात चालू होतोय त्यावेळी आपण संपूर्ण अध्याय त्याच्यावरती बोलणार आहोत. त्यामुळे आता मी फक्त समरीमध्ये उत्तर दिलं, आपण डिटेलमध्ये अजून बघू आपण. प्रभू, नॉर्मली आता तुम्ही ज्या लास्ट पॉइंट सांगितलं ना, कृष्ण आपला परम खजिना आहे, हे असं कुठे हायलाइट केलेलं नसतं. म्हणजे आता भगवद्गीतामध्ये आहे आणि संतांचे जे चरित्र आहे त्याच्यामध्ये विठ्ठल भक्ती हायलाइट केलेली असते. आणि एक स्तोत्र जसं की रुक्मिणी स्वयंवर आहे, त्याच्यामध्ये कृष्णाबद्दल सांगितलं असतं. पण इतर जे आपण स्तोत्र वाचतो त्याच्यामध्ये एखाद वेळी मुक्ती हायलाइट केलेले असेल, पण कृष्ण भक्ती किंवा कृष्णाकडे जाणे, गोलोक वृंदावनमध्ये जाणे हे हायलाइट केलेलं नाहीये. हे इतकं इम्पॉर्टंट आहे तरी का ते म्हणजे तिथे आपल्याला आढळत नाही. आपल्याला जसं आता मोठं झाल्यावर ह्या गोष्टीमध्ये डीप गेल्यावर ते कळायला लागलं. आता हे भगवद्गीता वगैरे वाचून. पण नॉर्मली जी आपल्याकडे परंपरागत स्तोत्र वगैरे सगळे येतात त्याच्यामध्ये दिसून येत नाही ते. ते असं का म्हणून हायलाइट दिसत नाही. हरे कृष्ण. पहिली गोष्ट माताजी, हायलाइट नाही केलं असं नाहीये, हायलाइट केलेलं आहे. ओके, भगवद्गीतेचे 700 श्लोक हार्डली 1% ऑफ इंडियन्सनी वाचलं असेल आतापर्यंत. 1% सुद्धा खूप मोठा नंबर झाला. 0.1% सुद्धा मोठा नंबर आहे. तर बरीच लोक काय, आता तुम्हाला तुम्ही हा चांगला प्रश्न विचारला त्यामुळे पटकन तुम्हाला उत्तर देतो. बरीच लोक, पहिली गोष्ट भगवद्गीतामध्ये काय आहे त्यांना माहिती नसते आणि माहिती करून घेण्याची इच्छा पण नसते. जेव्हा चालू करतात, माहिती करून घेण्याची इच्छा निर्माण होते आणि समजून घ्यायचा प्रयत्न करायला चालू करतात, त्यावेळी एका सर्टन स्टेज पर्यंत ते ऐकतात आणि नंतर सोडून देतात ते. ओके, आणि भरपूर वेळा काय होतं, पहिल्या अध्यायापासून जेव्हा वाचायला चालू करतो आपण, समजायला चालू करतो, 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या अध्यायापर्यंत येतात आणि लोक सोडून जातात. आणि अशा लोकांना मग नंतर असं वाटतं की कर्म कर फल की चिंता मत कर, हा एकुलता एक संदेश भगवद्गीतेमध्ये दिलेला आहे आणि ह्या संदेशापेक्षा मोठा असा कोणता संदेश नाहीच आहे असं त्यांना वाटतं. आणि गंमत म्हणजे 2ऱ्या अध्यायाच्या 47व्या श्लोकामध्ये कृष्ण हे सांगतो, पण 47 हे श्लोक आणि 46 आधीचे म्हणजे 93 श्लोकांमध्ये हे सांगितलं गेलंय. पण पुढचे 607 जे श्लोक आहेत त्यांना वाटतं कृष्ण फक्त काही बोललाच नाही, तिथे तोंड बंद करून उभा आहे वाटतं त्यांना. पण तसं नाहीये, ही फक्त पहिली पायरी आहे. कृष्णाने सगळ्यात मोठा जो श्लोक सांगितलेला आहे तो 18व्या अध्यायातला 65वा आणि 66वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये जो मेसेज दिलाय तो आहे, मनमना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु आणि माम एकम शरणम व्रज. हा जो इन्स्ट्रक्शन दिलाय, मला एकट्याला शरण जा म्हणून कृष्णाने सांगितलेलं आहे, माम एकम शरणम व्रज. आणि 18व्या अध्यायाच्या 64व्या श्लोकाचा तुम्ही अनुवाद वाचा, तिकडे कृष्ण अर्जुनाला सांगतोय की आतापर्यंत मी तुला भरपूरशे इन्स्ट्रक्शन दिले, पण आता मी जो तुला इन्स्ट्रक्शन देणार आहे तो सगळ्यात सुप्रीम कॉन्फिडेन्शियल इन्स्ट्रक्शन आहे. य इदम परमम गुह्यम, तो बोलतो सगळ्यात गुह्य आणि सगळ्यात परम असं इन्स्ट्रक्शन देतो. आणि त्यानंतर तो 65 आणि 66वा श्लोक बोलतो. त्यामुळे कृष्ण मला शरण जा किंवा माझी भक्ती कर आणि मी तुझा परम खजिना आहे हे नाही बोलत कुठे, हे चुकीचं आहे. श्रीमद भागवतम मध्ये संपूर्ण 12 स्कंधामध्ये हेच सांगितलेलं आहे की कृष्णाची भक्ती करायची आणि कृष्णाच्या भक्ती व्यतिरिक्त काही नाही करायचं. त्यामुळे मेसेज दिलेला आहे, आपण ते वाचत नाही त्यामुळे आपल्याला ते कळत नाही आणि आपल्याला वाटतं तसं नाहीये म्हणून. ते तसं नाहीये, ते नक्की सांगितलेलं आहे कृष्णाने. Hare Krishna, Hare Krishna.